नमस्कार, एमपीएससी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण काही विज्ञानातील मानवी रोग पाहणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची जालीम ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर बघा, देवी रोग हा जो रोग आहे हा व्हेरिओला व्हायरसमुळे पसरतो। कशामुळे? व्हेरिओला व्हायरस। यामुळे त्वचेवर वाटण्याच्या आकारासारखे गोळे तयार होतात। तर बघा, आता यावर एमपीएससीने प्रश्न देखील विचारला होता, ते पण आपण पाहू। तर बघा, याची जी लस आहे त्या लसीचं नाव आहे देवीची लस आणि ही जी शोधली तर ती शोधली एडवर्ड जेन्नर। कोणी शोधली? एडवर्ड जेन्नर। तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा। तर ट्रिक अशी आहे की ओला उबेर कार नाही का, ती ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो। देवी कुठली आहे? जुन्नर। बघा, पुण्याचा सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? जुन्नर। तर ओला कार बुक करून आम्ही जुन्नरच्या देवीला गेलो, अशी ट्रिक आहे बघा। आता ओला कार का म्हणलं? कारण व्हेरिओला, हे बघा व्हेरिओलामध्ये ओला हा शब्द आहे, व्हेरिओला व्हायरसमुळे हा रोग होतो। त्यानंतर जुन्नर का म्हणलं? कारण जुन्नर म्हणजे जेन्नर असं म्हणू, एडवर्ड जेन्नर। आणि देवीला गेलो म्हणजे देवीची लस, असं लक्षात ठेवा। तर बघा, आता यावर प्रश्न काय आला होता? देवी रोगाची लस कोणी शोधली, असा सिंपल प्रश्न आला होता कंबाईन 2022ला। तर याचा आन्सर काय मग? एडवर्ड जेन्नर। आणि आपली ट्रिक काय? ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवलं आपण याला? जुन्नरची देवी, जुन्नर म्हणजे जेन्नर, जुन्नरची देवी असं आपण लक्षात ठेवलेलं आहे बघा। अशा ट्रिक्ससह तुम्हाला संपूर्ण सायन्सची पेड PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। 84 21 90 83 84। त्यानंतर आता आपण दुसरा रोग पाहू बघा। हा आहे हिपॅटायटिस रोग। कोणता? हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ। आता यावर आलेले प्रश्न कसे आहेत बघा, प्रश्न कसे आलेत बघा। कोणता विषाणू हा संक्रमित सुई असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरतो? बघा, क्लर्क मेन्स 2019, त्यानंतर कंबाईन पिरियड 2022, त्यानंतर हिपॅटायटिसवर STI पिरियड 2018 बघा। म्हणजे आपण ह्या PDFची रचना कशी केलेली आहे? तर बघा, रचना अशी केलेली आहे, तुम्हाला अगोदर रचना दाखवतो। तर बघा, रचना अशी केलेली आहे, समजा हा कावीळ आहे। आता कावीळ हा रोग आहे बघा, हा कावीळ रोग म्हणजेच हिपॅटायटिस रोग आहे। याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे विथ ट्रिक्स बनवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी। हे बघा, ट्रिक्स बनवले आहेत, ती संपूर्ण माहिती आपण ट्रिक्ससह पाहिलेली। तसेच त्याच रोगावर आयोगाने आतापर्यंत किती वेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले ते संपूर्ण एका ठिकाणी घेतलेले बघा। इथं पाहू शकता तुम्ही, क्लर्क मेन्स 2019, त्यानंतर कंबाईन प्री 2013, त्यानंतर STI प्री 2018, त्यानंतर ASO प्री 2014 असे अनेक प्रश्न विचारले आहेत आपण। मात्र इथं फक्त 4 वेळेस घेतलेले म्हणजे विचारलं म्हणून, अशा आणखी भरपूर आहे। मात्र आपण म्हणजे यावरून समजतं की आयोग हा रोग किती महत्त्वाचा आहे, म्हणजे एमपीएससीने यावेळेस किती वेळेस प्रश्न विचारलेले ते संपूर्ण एका ठिकाणी घेतल्यामुळे नेमकं त्या रोगावर कसा प्रश्न विचारलेला आहे हे पण समजतं आणि एवढ्या वेळेस विचारलेला आहे म्हणजे तो रोग खूप महत्त्वाचा आहे हे पण आपल्याला त्यावरून समजून येतं। तर आता आपण अगोदर या रोगाची संपूर्ण माहिती पाहू, ट्रिक्सनुसार त्याला लक्षात कसं ठेवायचं ते पाहू, त्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न आपण पाहू। तर बघा, आता कावीळ म्हणजेच काय? हिपॅटायटिस, त्यालाच काय म्हणतात? जॉन्डाइस असे म्हणतात। तर हा जो आहे याची जी व्हायरस आहे ते ABCDE व्हायरसमुळे पसरतो। हे जी लक्षात ठेवू, ईपर्यंत लक्षात ठेवा, ABCDE पर्यंत। आणि हा जो हल्ला करतो तो हल्ला मुख्यतः यकृतावर करतो, म्हणजेच लिव्हरवर करतो। आणि यकृतावर हल्ला केल्यामुळे काय होतं? त्याचा आकार अगोदर वाढतो आणि नंतर कमी होतो, असं लक्षात ठेवा। अगोदर काय होतं? वाढतो, नंतर कमी होतो यकृताचा आकार। आता हे जे ABCDE आहेत यापैकी E आणि A हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात बघा। याचे जे व्हायरसचे टाईप आहेत ABCDE हे जे 5 टाईप आहेत हिपॅटायटिसचे, त्यापैकी E आणि A हा जो टाईप आहे हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो। तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा। तर याची ट्रिक काय बघा, E फॉर इटलेले आणि A फॉर अन्न असं लक्षात ठेवा। E फॉर इटलेले म्हणजेच दूषित, इटलेले म्हणजे दूषित, आणि A फॉर अन्न म्हणजे दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा पसरतो।
म्हणून ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा. म्हणजे ई आणि ए हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात. यावर खूप प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बी, सी आणि डी हे जे आहेत हे दूषित ब्लड किंवा असुरक्षित लैंगिक संबंध किंवा दूषित सुयामुळे होतात. तर याला कसं लक्षात ठेवायची त्याची ट्रिक बघा. बी फॉर ब्लड असं लक्षात ठेवा, दूषित ब्लड, बी फॉर ब्लड, आणि सी फॉर सेक्स विदाऊट कॉन्डम. सी फॉर सेक्स विदाऊट कॉन्डम म्हणजे हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण होतो. सी, बी हे असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतात. म्हणून सी फॉर विदाऊट कॉन्डम म्हणजेच विदाऊट कॉन्डम म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध. त्यानंतर डी फॉर डॉक्टर असं लक्षात ठेवा किंवा डी फॉर दवाखान्यात दूषित सुया असं लक्षात ठेवा. त्यानंतर आता यावर लस बघा. लस कशी आहे तर याची जी लस आहे ती फक्त ए आणि बीला लस आहे. फक्त कशाला? ए आणि बीला लस आहे. सी आणि ईला लस नाही. आणि बीची लस ही डीला चालते. तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा. हिपॅटायटिसची लस ओन्ली औरंगाबाद येथे मिळते. कुठे? औरंगाबाद येथे मिळते. आता औरंगाबाद का म्हणलं? कारण औरंगाबादमध्ये ए येतो, त्यानंतर बी पण येतो आणि डी पण येतो. म्हणजेच ए बी डीसाठी लस आहे. म्हणजे ए बीसाठीच लस आहे आणि बीची लस डीला चालते. म्हणून ए बी डीसाठी लस आहे. मात्र सी आणि ई यासाठी लस नाही. हे लक्षात ठेवा. कशासाठी लस नाही? सी आणि ईसाठी लस नाही. आता हे झालं. आता यावर आलेले प्रश्न पाहू. तर बघा प्रश्न बघा. कोणता विषाणू हा संक्रमित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरतो? तर बघा ट्रिक काय आहे आपली? बी फॉर ब्लड. बी फॉर ब्लड. असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमत सुई आणि रक्त, संक्रमत रक्त यामुळे हिपॅटायटिस बी हा पसरतो. ए पाहिलं होतं आपण. ए फॉर अन्न म्हणजे दूषित अन्नामुळे हिपॅटायटिस ए पसरतो. आणि डेंग्यू आणि रोटा व्हायरस हे तर ऑप्शन कट होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीपैकी कोणता रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे? बघा एक वेळेस त्यांनी दूषित सुया, असुरक्षित लैंगिक संबंधावर विचारलं आहे आणि एक वेळेस अन्न आणि दूषित पाण्यामुळे कोणता होतं हे विचारलं आहे. तर बघा अन्न आपली ट्रिक काय मग? ए फॉर अन्न म्हणजे हिपॅटायटिस ए हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हिपॅटायटिस हा मुख्यतः कशावर हल्ला करतो? आपण सुरुवातीलाच पाहिले हा मुख्यतः यकृतावर हल्ला करतो आणि सुरुवातीला यकृताचा आकार मोठा होतो, नंतर छोटा होतो. तर बघा अशा ट्रिक्सचा आपण संपूर्ण सायन्सची पेड PDF बनवलेले. मानवी रोग असो, वनस्पती रोग असो, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री संपूर्ण ट्रिक्सचं पाहिलेले. तसेच जागोजाग आपण आयोगाचे प्रिव्हियस क्वेश्चन ॲड केलेले आहेत. जर ही संपूर्ण PDF तुम्हाला हवी असेल तर परत एकदा सांगतो. 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.